आणि सध्याची दृश्य आपण नाशिक मधली पाहतोय। नाशिक मध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळतेय। ध्रुवनगर परिसरात बिबट्या आढळलेला आहे। वन विभागाची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे। त्यानंतर रेस्क्यू करण्याचं कामही सुरू करण्यात आलंय। या बिबट्याला पाहण्यासाठी तोबा गर्दी झालेली आहे। याच परिसरामध्ये बिबट्या आढळलेला आहे, त्यामुळे बिबट्याला शोधलं जातंय। बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचे देखील या ठिकाणी प्रयत्न सुरू झालेले आहेत। या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, ध्रुवनगर परिसरामध्ये बिबट्या आढळून आलेला आहे। कुणाला हा बिबट्या पहिला दिसला होता आणि कशा पद्धतीने आता रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जातंय? खरं तर नाशिकच्या ह्या ध्रुवनगर परिसरामध्ये हा बिबट्या आढळून आलाय। गेल्या 2 ते 3 तासापासून बिबट्या दिसल्याचं समोर येत आहे। आता जर बघितलं तर अनेक नागरिक जे आहेत ते या बिबट्या पाहण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत असले तरी बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। स्थानिक नागरिकांना एका रो हाऊसच्या परिसरामध्ये हा बिबट्या दिसलेला होता आणि त्यानंतर लगेचच नागरिकांनी पोलिसांना आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना केली आणि त्यानंतर लगेचच वन विभागाची पूर्ण टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। गेल्या अर्धा 1 तासापासून बिबट्या जो आहे तो ह्या ज्या ठिकाणी आता तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकता त्या पूर्ण हा ओपन स्पेस आहे। या ठिकाणी झाडा झुडपांचा मोठ्या प्रमाणात आहे आणि याच ठिकाणी हा बिबट्या लपल्याचं समजलेलं आहे। यामुळे आता सध्या बिबट्याला शोधण्याचं काम जे आहे ते वन विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि विशेष बाब म्हणजे ड्रोनच्या साहाय्याने देखील ह्या बिबट्याकडे लक्ष ठेवलेलं जातं आहे आणि JCB आता समोरच्या दृश्यांमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अनेक मोठमोठे झाडं झुडपं आहे आणि त्यामुळे बिबट्याला शोधण्यासाठी वन विभागाला अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे JCB जो आहे तो आता सध्या पूर्ण ओपन स्पेस मध्ये टाकण्यात आलेला आहे आणि तिथून जे झाडं झुडपं जे आहेत त्या ठिकाणी तो सगळा भाग जो आहे तो मोकळा करण्याचं काम जे आहे त्या JCBच्या माध्यमातून करताना दिसत आहे। सध्या हळूहळू वन विभागाचे कर्मचारी देखील सुद्धा ज्या ठिकाणी झाडं झुडपं आहेत त्या ठिकाणी हळूहळू पुढे येताना पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर JCB मध्ये सुद्धा वन विभागाचे कर्मचारी बसलेले आहेत। बिबट्याचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या बाजूला अजून आजूबाजूला अनेक नागरिक जे आहेत त्या बिल्डिंगच्या गच्चीवरती आहेत आणि त्या टेरेसवरून देखील पोलीस जे आहेत ते देखील लक्ष ठेवताना दिसत आहेत। वन विभागाचे कर्मचारी देखील लक्ष ठेवताना दिसत आहेत कारण फक्त मधला जो भाग आहे तो ओपन स्पेस आहे, मात्र पूर्ण चारही बाजूला जर बघितलं तर बिल्डिंग्स, रॉ हाऊस आणि बंगलोज आहे। जर समजा बिबट्या त्यातून पळाला तर अनेक लोकांच्या घरामध्ये घुसू शकतो। त्याबरोबर अनेक लोकांच्या ज्या ठिकाणी लोक उभे आहेत त्या लोकांच्या वरती झडप घेऊ शकतो। यामुळे अनेक नागरिकांना जखमी करू शकतो। यामुळे सतर्क राहण्याचं जे आव्हान आहे ते पोलीस करताना पाहायला मिळतात। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून देखील ज्या परिसरामध्ये बिबट्या आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊ नका असं आवाहन करताना पाहायला मिळतात। मात्र नागरिक बिबट्या पाहण्यासाठी गर्दी करतायत, मोबाईलवरती फोटो घेण्यासाठी, व्हिडिओ घेण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। मात्र आता सध्या दुसऱ्या दृश्यांमध्ये जर बघितलं तर JCBच्या साहाय्यानं सध्या ज्या ठिकाणी हा सगळा झाडं झुडपं आणि पालेपाचोळा आहे तो काढायचं काम सध्या सुरू आहे आणि हा जो मधला ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी हा बिबट्या लपल्याचं समजलेलं आहे आणि स्थानिक नागरिकांनी खरं तर ही सगळी माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या त्या माहितीच्या आधारे वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते या सगळ्या बिबट्यावरती लक्ष ठेवून आहे। दुसऱ्या बाजूला ड्रोनने सुद्धा या परिसरामध्ये लक्ष ठेवून वन विभागाचे कर्मचारी आहेत आणि JCBच्या साहाय्यानं आता हळूहळू पुढे जात या जो पालोपाचोळा जो आहे तो काढण्याचं काम करत बिबट्या ज्या ठिकाणी लपलेला आहे त्या ठिकाणी सध्या वन विभागाचे कर्मचारी जाताना पाहायला मिळत आहेत। अनेक लोक ह्या परिसरामध्ये बिबट्या पाहण्यासाठी गर्दी करत आहेत म्हणून अनेक आव्हानं जे देखील वन विभागाला आणि पोलिसांना पाहायला मिळत आहेत। मध्ये फोटो घेत आहेत, व्हिडिओ घेत आहेत, त्यामुळे अनेक अडचणी ज्या आहेत त्या वन विभागाला येताना पाहायला मिळत आहेत। कारण बिबट्या हा 1 ते 1.5 वर्षाची असल्याची माहिती आहे ती वन विभागाने दिलेली आहे। यामुळे हा बिबट्या जो आहे तो जरी 1-1.5 वर्षाचा असला तरी त्याची जी साईज आहे ती मोठी असते। तो घाबरलेला असतो आणि घाबरलेला असल्यावरती तो ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी पळण्याचा प्रयत्न करतो। त्याच्या समोर माणसं असेल किंवा जनावर असेल ते ठिकाणी झडप घेत असतो। यामुळे अनेक
वेळा नागरिक जे आहेत ते जखमी होताना पाहायला मिळतात। अनेक वेळा आपण असंच देखील बघितलंय की या हल्ल्यामध्ये अनेक लहान मुलांचा देखील जीव गेलेला आहे आणि त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आणि पोलिसांकडून आवाहन वारंवार करण्यात येताना पाहायला मिळत आहेत। मात्र नागरिक जे आहेत ते ऐकायला तयार नाही। असाच एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्याप्रमाणे सांगताय की जेसीबी द्वारे ही झुडपं बाजूला केली जातात, कारण याच ठिकाणी हा बिबट्या लपलेला असू शकतोय, मात्र त्याच्या बाजूचा परिसर पाहिला तर तो तिथे खुला आहे ती जागा आणि त्या ठिकाणी अनेक नागरिक देखील उभे आहेत। त्यामुळे जर बिबट्या या ठिकाणी असेल तर वन विभागानं ही सगळी जागा झाकून घेणं, त्या ठिकाणी नेट लावणं देखील तितकंच गरजेचं होतं। नक्कीच तुम्ही जसं सांगताय ती ज्यावेळी खरं तर ही माहिती पोहोचली होती ती कमी वेळ कालावधी होता आणि हा सगळा जो परिसर आहे हा सगळा दाट वस्तीचा आहे आणि या दाट वस्तीचा असल्या कारणामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक जे आहेत ते झपाट्याने हा बिबट्या पाहण्यासाठी येत आहेत। त्यामुळे कमी वेळ आणि त्याच बिबट्याचं रेस्क्यू करणं आणि त्यासाठीच पोलिसांचं लवकरात लवकर प्राचारण जरी केलेलं असलं तरी नागरिकांवरती आवाहन केलं असलं तरी नागरिक त्या परिसरातून हटायला तयार नाही आहेत, कारण बिबट्या जो आहे तो पाहण्यासाठी खरं तर ही गर्दी पाहायला मिळते, मात्र नागरिक ऐकत नाही। यामुळे सगळं मोठं आव्हान देखील पोलिसांसमोर आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर हा जो परिसर आहे दुसऱ्या बाजूला पूर्ण मोकळा आहे, पण ज्या ठिकाणी बिबट्या लपलेला आहे तिथे झाडं झुडपं आहे आणि झाडं झुडपं असल्या कारणामुळे सावली तिथे आहे आणि या सावलीमध्ये खरं तर हा बिबट्या लपला असावा असं म्हटलेलं आहे। आता जर तुम्ही बघितलं तर बिबट्या जो आहे तो ह्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसल्याचं समोर येतोय आणि बिबट्याचा लाग तर नाशिकच्या या ध्रुवनगर परिसरामध्ये बिबट्या शिरलेला आहे। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड त्या ठिकाणी आहे। ते संपूर्ण ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू करण्यात आलंय। सागर, खरं तर या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये वन विभागासमोर एक सर्वात मोठं आव्हान असतं ते म्हणजे तिथे होणाऱ्या गर्दीला थांबवणं। रहिवासी भाग आहे, मोठ्या संख्येनं नागरिक तिथे एकवटलेले आहेत, घराच्या गच्चींवर सगळे एकवटलेले दिसत आहेत, आजूबाजूला उभे आहेत, हे देखील तितकंच धोक्याचं आहे। नक्कीच खरं तर बघितलं ते सगळ्या आजूबाजूला जे आहे ते गच्चीवरून अनेक नागरिक जे आहेत ते ह्या बिबट्या पाहण्यासाठी येत आहेत। खरं तर हे सगळं रिस्की आहे, तरी देखील नागरिकांना सांगितलं जाते वन नसल्याचं पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी जर बघितलं तर पोलिसांनी हटवण्यासाठी सौम्य पद्धतीचा नक्कीच सागर, तर या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनकडे आपलं लक्ष असणारच आहे। सध्याची दृश्य पाहतोय नाशिकच्या ध्रुवनगर परिसरामध्ये बिबट्या शिरलेला आहे। याच परिसरामध्ये हा बिबट्या असल्याची शंका वन विभागाला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी असलेली ही दाट झुडपं हटवण्याचं काम सुरू दिसतंय। सोबतच आजूबाजूला मोठ्या संख्येनं नागरिक एकवटलेले आहेत, त्यांना देखील बाजूला करण्याचं आवाहन वन विभागाकडून केलं जातंय। वन विभागाची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे, बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। तर हा नाशिकचा ध्रुवनगर परिसर म्हणजेच दाट लोकवस्तीचा भाग आणि याच ठिकाणी बिबट्याचं दर्शन घडलं। बिबट्या आढळून आला आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्वरित वन विभागाला पाचारण करण्यात आलं। वन विभागाची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे आणि बिबट्याचा शोध घेतला जातोय। तर सध्या जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणची दाट झुडपं जी आहेत ती बाजूला केली जात आहेत। बिबट्या याच ठिकाणी लपलेला असू शकतो अशी दाट शक्यता वन विभागाला आहे, मात्र बाजूला मोठ्या संख्येने नागरिक आहेत, त्यामुळे लवकरात लवकर बिबट्याला रेस्क्यू करणंचं मोठं आव्हान वन विभागासमोर आहे। तर नाशिकमध्ये बिबट्याची दहशत पसरलेली आहे। ध्रुवनगर परिसरात बिबट्या आढळलेला आहे। वन विभागाची टीम दाखल झाली आहे, रेस्क्यू करण्याचं काम सुरू करण्यात आलंय, मात्र या बिबट्याला पाहण्यासाठी तोबा गर्दी झालेली आहे। खरं तर अशा वेळेस अनेकदा बिबट्यांचे हल्ले देखील नागरिकांवर पाहायला मिळालेले आहेत, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे नागरिकांनी अशा वेळेस गर्दी करू नये असं आवाहन वारंवार केलं जातं। मात्र तरी देखील अशा घटनांच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करताना दिसतात आणि त्यामुळे त्यांचा जीवही धोक्यात येतो। ही दोन दृश्य आपण पाहतोय, नागरिकांची मोठी गर्दी आहे बाजूला, तर या ठिकाणी बिबट्या सध्या आपल्याला पाहायला मिळतो। या कंपाऊंडवरनं उडी मारून दुसऱ्या बाजूला बिबट्या गेलेला आहे। या बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली। तिथल्या नागरिकांच्या मोबाईल कॅमेरामध्ये हा बिबट्या कैद झालेला आहे। 1 ते 1.5 वर्षाचा हा बिबट्या असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे, मात्र हा बिबट्या आकारानं मोठा आहे, त्यामुळे
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडूनही प्रयत्न केले जातात। हा मोकळा परिसर आहे आणि याच ठिकाणी हा बिबट्या दिसला। बिबट्या धावत येऊन या कंपाऊंडवरून उडी मारून दुसऱ्या दिशेला जाताना दिसतोय। ज्या ठिकाणी बिबट्यानं उडी मारलेली होती त्याच भागामध्ये सध्या वन विभाग तपास करताना शोधकार्य करताना दिसतंय। जेसीबीच्या सहाय्यानं झुडपं बाजूला केली जात आहेत। याच झुडपांमध्ये कदाचित हा बिबट्या लपलेला असू शकतोय आणि याच शंकेनं वन विभागानं या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे। नागरिकांनी आजूबाजूला गर्दी करू नये असं वारंवार वन विभागाकडून आवाहन केलं जात आहे। पोलिसांकडूनही आवाहन केलं जात आहे। मात्र या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय घरांच्या गच्चींवर अनेक नागरिक एकवटलेले आहेत। अनेक जण याच परिसराच्या शेजारीच उभे कंपाऊंडच्या शेजारी उभे असलेले आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे या नागरिकांचाही जीव धोक्यात येऊ शकतोय। त्यामुळे या सगळ्यांनी या ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन वारंवार वन विभाग करताना दिसतंय। हे दृश्य आहेत नाशिकच्या ध्रुवनगर परिसरामधली। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे जाणार आहोत। सागर, आत्ताच काही दृश्य आलेली आहेत। बिबट्या या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतोय। एका ठिकाणाहून तो धावत येत कंपाऊंड पार करतो आणि दुसरीकडे जातो आणि कदाचित त्याच ठिकाणी हे रेस्क्यू सुरू आहे, तपास सुरू आहे। एका रो हाऊसच्या परिसरामध्ये हा बिबट्या होता आणि या बिबट्या ज्यावेळी त्या रो हाऊस परिसरातून निघाला तो आता सध्या ज्या ठिकाणी रेस्क्यू सुरू आहे त्या ठिकाणीच घुसल्याचा सध्या माहिती मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी सध्या आता रेस्क्यू सुरू आहे देण्यात येते आहे। यामुळे हा बिबट्या जो आहे तो आता सध्या या ज्या ठिकाणी रेस्क्यू चालवले आहे त्या ओपन स्पेस मध्ये आता आहे आणि इथून सध्या जेसीबीच्या साह्यानं या बिबट्याचा शोध घेणं सुरू आहे। या परिसरात जो व्हिडिओ जो दिलेत आपल्या समोर आलेला आहे सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतोय आणि आता दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून देखील या बिबट्याचा रेस्क्यू करायचं काम जे आहे ते आता युद्ध पातळीवर सुरू आहे। सागर, या ठिकाणी म्हणजे ध्रुवनगर परिसरामध्ये याआधी देखील बिबट्या दिसलेला होता। या परिसरामध्ये बाजूलाच काही जंगल आहे का, असं काही आहे का जिथून बिबटे या भरवस्तीमध्ये येत आहेत? नक्कीच या ठिकाणी अनेक डोंगरे सारख्या ज्या वस्ती जशी आहे त्याच पद्धतीने डोंगर भाग देखील मोठ्या प्रमाणात आहेत। काही अंतरावरतीच त्र्यंबकेश्वर देखील आहेत, म्हणजे इथून 20 किलोमीटर वरती त्र्यंबकेश्वर आहे आणि त्या ठिकाणून देखील बिबट्या येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते। कारण अनेक वेळा या गंगापूर भागामध्ये बिबट्या अनेक वेळा आलेल्याच्या बातम्या देखील आपण दिलेल्या आहेत आणि थोडं पुढे गेले तर डोंगर भाग असल्या माहिती जी आहे ती नागरिक देत असतात आणि त्यामुळे अनेक वेळा या परिसरामध्ये बिबट्या येत असतो। मात्र आता सध्या उन्हाळ्याचा काळ सुरू असल्या कारणामुळे बिबट्या जे आहेत ते अनेक वेळा शहरी भागामध्ये येत असतात आणि आता देखील त्याच पद्धतीने भक्ष्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी खरं तर हे जे सगळे जे बिबट्या आहेत ते आता या शहरी भागामध्ये येताना पाहायला मिळतात। या परिसरामध्ये अनेक ठिकाणी झाडाझुडपं मोठ्या प्रमाणात आहेत, जंगलासारखी परिस्थिती या अनेक भागामध्ये आहे। यामुळे आता सध्या अनेक वेळा या परिसरामध्ये बिबट्या पाहायला जातो। नक्कीच सागर, तर या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।